चला तर आजची सकाळची सुरुवात फोडणीच्या भातापासून करूया. नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत. तर झालं असं, भात रात्रीचा काही शिळा शिल्लक होता, त्यामुळे म्हटलं नाश्त्याला आज वेगळं काही बनवायचं नाही. आपल्या महाराष्ट्रातला फेमस नाश्ता म्हणजे फोडणीचा भात बनवायचा. मस्तपैकी तेल टाकलं, तेल चांगलं तापल्यावर मोहरी जिरं चांगलं असं तडतडू द्यायची आणि खमंग अशी कढीपत्त्याची फोडणी द्यायची. त्यानंतर कांदा, तिखट, मीठ आणि मस्त भाताच्या वरून कोथिंबीर घालायची आणि मोठ्या गॅसवरच परतत राहायचं, म्हणजे आपला सुटा सुटा फोडणीचा भात तयार होतो, चिकट होत नाही. त्यानंतर बेसनचं पीठ वगैरे भरलेलं, त्यामुळे गिरणीचा डबा वगैरे पण घासायचा होता आणि नाश्ता केलेली चहाची भांडी वगैरे पडलेली, तर ती सगळी बेसिनमधली आवरून घेतली. आता इथं माझं घरातलं झाडू वगैरे झालेलं आहे. कपडे पण मी आज लवकरच भिजत घातलेले आहेत, कारण मला सगळ्यांचे जर्किंग स्वेटर्स वगैरे पण घातलेले आहेत. आणि तुम्हाला सांगू, सगळं मधल्या रूममध्ये झाडायला बघितलं तर हँगरला एवढे प्रत्येकाचे 2-2 ड्रेस अडकवलेले होते आणि ते त्यांनी धुवायला सगळ्यांनी टाकले नव्हते. ते एकत्र सगळे दिसल्यावर ते थांबायला तर होते. मी सगळी ती कपडे काढली, सगळी गरम पाण्यात भिजत घातली. आणि जर्किंगचं स्वेटरचं म्हटलं ना, थंडी इतकी, वारा इतकी आणि आमच्याकडं कार्बन आहे, त्यामुळे थोडंसं जर असं पडलं तरी असं चावल्यासारखं होतं. त्यामुळे 2-3 दिवस पोरं घालतात, त्यानंतर घालायला बघत नाहीत. त्यामुळे ती पण सगळी भिजत घातली होती. आज काय पाणी येणार नव्हतं, पण ही खालची टाकी मी भरून ठेवली होती. त्यामुळे ही एवढी दिसतात बघा. हा ढिगारा सगळा धुवून उन्हात घालायचा होता. त्यामुळे म्हटलं जेवण काय सुट्टी होती, त्यामुळे वेळानंच करणार होते. त्यामुळे म्हटलं पहिल्यांदा कपड्यांचं काम आवरून घ्यायचं. कपडे वगैरे धुतली, सगळी उन्हात घातली. त्यानंतर इथं घरात आलेले लसूण, हे ज्वारी म्हणजे गावठी लसूण आहे, त्यामुळे साल वगैरे काय काढायला लागत नव्हतं. आज मटण आणलेलं आहे, त्यामुळे मटणाचा बेत होता. त्यासाठी मला मसाला पण बनवायचा होता. गीता काकींना जेवायला बोलवलेलं, त्या पण आलेल्या. कपडे धुतानाच त्या आलेल्या, त्यामुळे कपडे धुवायला त्यांची पण मदत झाली. दोघींनी मिळून आवरलं होतं. आणि मी इकडे लसूण कोथिंबीरची वगैरे तयारी करून ठेवते. म्हणून ह्यांना बाहेर, त्यांना मी नारळ वाढवायलासाठी पाठवलं होतं. त्याने नारळ वाढवून आल्यानंतर मसाला तयार केला आणि मिक्सरला लावायचा होता. पण सकाळी मी चिक्कूचा गर काढून ठेवला होता, कारण चिक्कू एकदमच पिकले होते आणि मग ते तसे खायला पण 1-2 खाणार आणि मग ते तसेच बाकीचे पडून जाणार. म्हणून म्हटलं चिक्कूचा शेक बनवायचा. चिक्कूचा शेक बनवायला कसं जास्त चिक्कूचा वापर पण होतो आणि मग ते टाकून पण देता येणार नाही. म्हणून मी पहिल्यांदा सकाळी त्याचं साल काढून गर काढून मिक्सरच्या भांड्यात घालून ठेवलेलं. फक्त ते मिक्सरला लावायचं बाकी होतं. आणि माझं कसं ते ज्युसरचं भांडं आहे त्यात ते फळं वगैरे असे बारीक होत नाही, त्यामुळे मसाल्याचं जे भांडं असतं त्यात पहिल्यांदा बारीक करायचं, त्यानंतर ज्यूसच्या भांड्यात दूध वगैरे घालून मग मिक्स करायचं असं. म्हणून मी ते मसाल्याचा वास लागेल म्हणून पहिल्यांदा चिक्कू शेक बनवून फ्रीजमध्ये ठेवला. त्यानंतर मसाला केला, त्यानंतर सुक्कं मटण रस्सा वगैरे करून घेतला. तुम्हाला मी ताट दाखवलंच होतं. पोरांना जेवायला वाढलं होतं त्याचं, कारण असं नॉनव्हेज वगैरे असलं तर अजिबात घरातून हलत नाही आणि त्याला पण लवकर जेवायला द्यायला लागतं. नंतर दुपारी पोरांना वाढल्यानंतर त्याच्या पण चपात्या बिन तेलाच्या करून घेतल्या वगैरे आणि चार्लीला पण घातले. त्यानंतर आमच्या बाकीच्यांच्या चपात्या करून घेतल्या. आणि अजिबात मी विसरल म्हणून किचनमध्येच येऊन बसते. असं तिथं दरवाजाजवळ ते चौकट आहे ना, तिथंच येऊन बसते, जेणेकरून मला कळावं की हा अजून जागा आहे. तर पोरांना वाढताना त्याचं पण चाललेलं कधी घालेल म्हणून, त्याला पण पहिल्यांदा बिना तेलाच्या चपात्या बनवून घेतल्या, त्याला घातल्या आणि त्यानंतर मग आमच्या बाकीच्यांच्या चपात्या करायला घेतल्या आणि मग आम्ही तिघांचं आमचं जेवण झालं. त्यानंतर मी दुपारच्या वेळी दशावतार पिक्चर लावून बसले, त्यामुळं मी पुढचं कंटिन्यू करायचा व्लॉग विसरून गेले. त्यानंतर मी संध्याकाळी वड्या पण बनवायला घेतल्या होत्या आणि ते लावताना मग माझ्या लक्षात आलं, अरे मी पहिल्यांदा थोडंसं घ्यायला पाहिजे होते. म्हटलं आता राहू दे, राहिले. तर मग ही आता दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. तर इथं पहिल्यांदा पोरांना उठवून आले, त्यानंतर मला चपातीला पीठ मळून घ्यायचं होतं. तर त्यासाठी इथं पहिल्यांदा चपातीचं पीठ मळून घेतलं. भांडी रात्री वडी वगैरे केल्यामुळे भांडी एवढी पडली होती ती सगळी घासून मी जाळीमध्ये तशीच ठेवली होती. ती पहिल्यांदा पीठ मळून झाल्यानंतर पहिल्यांदा ही जाळीतली भांडी लावून घेतली, कारण एक काहीतरी पाहिजे असलं सगळं काढायला लागतं आणि ते पडते पण. त्यामुळे जेवढं मला आता जेवणासाठी लागणार होती तेवढीच भांडी लगेचच ओट्यावर काढून ठेवली आणि बाकीची सगळी आज ट्रॉलीजमध्ये लावून घेतलीत. कारण आज थोडंसं माझं निवांत होतं. निवांत म्हणजे मी रात्री वड्या लावून घेतल्या होत्या आणि थोड्याशाच रात्री फ्राय केल्या होत्या, थोड्या आज सकाळसाठी ठेवल्या होत्या. म्हणजे काय झालं, माझ्याकडं कोथिंबीर जास्त होती. मग मी ठरवलेलं पहिल्यांदा कोथिंबीरीच्याच वड्या करायच्या फक्त.
तर म्हटलं ती कोथिंबीरच्या वड्या कट करताना असं निसळते आणि आपण कढईमध्ये ह्याच्यामध्ये फ्राय करताना पण अशा त्या फुटू शकतात, म्हणजे तुकडं तुकडं होतात. म्हणून म्हटलं अळूची पानं आणली आणि आपण इतर वेळी अळूच्या वड्या करताना कसं 2-3 थर देतो, ह्यावेळी मी तसंच केलं नव्हतं. फक्त भरपूर अशी कोथिंबीर घालून जे काय आपलं साहित्य घालायचं होतं ते घातलं आणि सिंगल अळूच्या पानावरच ते कोथिंबीरीचं पीठ तयार केलं होतं ते लावून घेतलं. त्यानंतर त्या उकडून मी फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या. त्यामुळे आज भाजी वगैरे चिरत बसायला काय लागलं नव्हतं. तर इथं मी आता चहा ठेवलेला आहे. त्यानंतर पहिल्यांदा लगेचच पोरांना चहासोबत चपाती खातील म्हणून पटापटा 2 चपात्या करून घेतल्या. पण थंडीमुळे एवढ्या लवकर काही जात नाही, त्यामुळे पोरांनी फक्त चहाच पिला. मग त्या चपात्या तशाच ठेवल्या आणि मग बाकीच्या डब्यांसाठी लागणाऱ्या चपात्या करून घेतल्या. आणि इथं आता म्हटलं अळूची वडी पहिल्यांदा फ्राय करून घ्यायची. त्यामुळं आळूची वडी कट करायला घेतली. फ्राय म्हणजे ह्याला मला कढीपत्ता आणि तीळ हे मेन म्हणजे महत्त्वाचं पदार्थ टाकायचं होतं. आणि ते तेल तापल्यानंतर खमंग असं टाकायचं आणि त्यावर ह्या वड्या टाकायच्या आणि 4-5 मिनिट मोठ्याच गॅसवर अशा परतून घ्यायच्या. एवढ्या छान खमंग खुसखुशीत अशा वड्या लागतात ना ह्या. पण आणि बनवताना लक्षात आलं की ह्या वडीसोबत चपाती अशी कोरडी कोरडी लागणार पोरांना डब्यामध्ये. म्हणून म्हटलं मग ऑमलेट पण करून द्यायचं. त्यामुळे ह्या वड्या चिरल्या, त्या परतल्या. त्यानंतर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घेतलं आणि पोरांना ऑमलेट पण बनवून दिलं. म्हणजे एकदा ऑमलेट खातील आणि एकदा वडी खातील. जास्त असं कोरडं कोरडं लागणार नाही त्यांना डब्यामध्ये. तर ह्यावेळी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं जे काय वडीसाठी लागणारं एकदमच बारीक करून घेतलं होतं. म्हणजे हिरव्या मिरच्या भरपूर अशा घातल्या होत्या कारण मला तिखट बनवायचं होतं. त्यानंतर लसूण, आलं आणि चिंच होती माझ्याकडं, त्याचे चिंचुका काढले आणि चिंच, गूळ हे सगळंच मिक्सरला मी थोडंसं पाणी घालून वाटण करून घेतलं आणि ते टाकलं. त्यानंतर हळद, मीठ आणि ओवा इतकं सारं ते मिश्रणामध्ये टाकलं. एवढी छान अशी चवीला झाली होती ही कोथिंबिरी म्हणायचे किंवा अळूची अशी मिक्स वडी म्हटली तरी चालेल. तर इथं कशी साध्या पद्धतीनं फोडणीला दिली ती दाखवते. कढीपत्ता अगदी तेलामध्ये कुरकुरीत होऊ द्यायचं, म्हणजे खमंगपणा येतो वडीला. आणि ते वाजलं चरचर कारण मी ते कढीपत्त्याची पानं धुवून घेतली होती कारण आमच्याकडे असं कार्बन पडतं, त्यामुळे ते धुवून घ्यायला लागते. रात्री थोडी परतली त्यावेळी थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून म्हटलं आता वडीवर टाकलं तर 1-2 वडीलाच लागणार म्हणून मी तेलामध्येच थोडंसं मीठ टाकलं. तर इथं ऑमलेट वगैरे बनवून झाल्यानंतर दोघांचे डबे भरले. त्यानंतर तनूचा ड्रेस इस्त्री करायचा होता तो करून घेतला. पोरस गेली. त्यानंतर मी गरम गरम भात लावला, झाडू वगैरे मारून घेतलं सगळं. पाणी काय अजून आलेलं नव्हतं. आज पाण्याचा नंबर होता पण बहुतेक वेळाने येईल पाणी. इथं हा चार्ली बघा रात्रीचा 1-2दा उठून बाहेर जातोय आणि आम्हाला जागवतोय. याला परत लॉक काढा, बाहेर घालवा, परत आत येतोय आणि एकदा पहाटेचा झोपला मग लवकर उठत नाही. आरामशीर असं माणूस कसं झोपतंय तसं अंगावर असं पांघरून घेऊन निवांत झोपलेलं असतं. तर इथं मी आता बटाट्याची आमटी बनवते. भात माझा झालेला आहे. डाळ बटाटा बरेच दिवस केला नव्हता, म्हटलं आज तेवढंच असं सरसरीत डाळ बटाटा करायचा म्हणून ते चिरून घेतले. मी साल काढत नाही कधी बटाट्याचा, म्हणजे फक्त बटाटा धुवून घेते आपण कट केल्यानंतर आणि जी काय तुरीची डाळ, मुगाची डाळ जी काय घालायची असेल ती घालायची, कांदा टोमॅटो घालायचं आणि फोडणीला द्यायची मस्तपैकी तेलामध्ये मोहरी जिरा टाकून. असं साध्या पद्धतीनं डाळ बटाट्याची आमटी छान लागते. फक्त काय करायचं तिखट थोडंसं जास्त घालायचं म्हणजे भातासोबत चांगलं लागतं.
चला तर ताईनो ह्यासोबतच हा व्लॉग मी इथंच बंद करते. तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असतील तर लाईक करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.